ओके, प्लस पुढे आहे आय स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 25. हा कसा येईल? आय स्क्वेअर रेस टू 25 प्लस पुढे आय स्क्वेअर रेस टू 30. अडचण बोला बरं. हा आता सिंपल पॉइंट इथे रिझन द्या. सिन्स काय ए रेस टू एम रेस टू एन ची व्हॅल्यू असते ए रेस टू एम इंटू एन. हा रूल उलटा वापरतो आपण इथे, बरोबर आहे. ओके, आता प्रश्न एकच राहिला बरं. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर? आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे? -1. मग आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 टाकून देऊ इथे. -1 ब्रॅकेट रेस टू 15 प्लस ब्रॅकेट रेस टू 20 प्लस प्लस 30. बरोबर आहे. ओके, सिन्स काय कारण रे? काय पुट केलं? सिन्स आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. बरोबर आहे. ओके, पुढे आता बाळांनो -1 चा पॉवर चेक करायचा. सर्वात पहिले आलाय 15. ऑड आहे का इव्हन आहे? मग -1 चा पॉवर जर ऑड आला तर आन्सर काय असतं? -1 प्लस आयचा पॉवर -1 चा पॉवर किती आला? 20 म्हणजे इव्हन. बरोबर आहे. -1 चा पॉवर जर इव्हन आला तर आन्सर काय असतं? +1 प्लस -1 चा पॉवर आला -1 प्लस -1 चा पॉवर इव्हन आला प्लस. सिन्स इथे रिझनिंग असणार तुमच्याकडे काय? -1 चा पॉवर जर ऑड आला तर आन्सर किती असतं? आणि दुसरी रिझनिंग -1 चा पॉवर जर इव्हन आला तर आन्सर किती असतं? +1. बरोबर आहे ना? अरे बरोबर आहे का? ओके, आता ब्रॅकेट ओपन करा. परत पहिले -1 +1 -1 +1. बरोबर का? ओके, -1 +1 -1 +1 झालं. एक मैल काय असेल म्हणजे ही व्हॅल्यू किती आली? 0. म्हणजे आय रेस टू 30 प्लस आय रेस टू 40 प्लस आय रेस टू 50 प्लस आय रेस टू 60 याची व्हॅल्यू किती आहे? 0. हे 2 एक्झाम्पल बाळांनो होमवर्कला दिले होते. अडचण बोला बरं. ऑनलाईन करणारे अडचण? ओके, एक्झाम्पल समजले? अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 7 संपलाय. आता बाळांनो क्वेश्चन नंबर 7 परत सांगतोय. रिटर्न एक्झाम साठी क्वेश्चन नंबर 7 पूर्ण इम्पॉर्टंट आहे. 2 मार्क्सचे एक्झाम्पल किंवा 3 मार्क्सचे एक्झाम्पल सुद्धा या पॅटर्न वरती पुढे डिपेंड आहे. त्यामुळे जर हे समजले तर पुढचे मोठे एक्झाम्पल समजणार आहे. आणि मेन मुद्दा यातलं एखादं एक्झाम्पल 2 मार्क्स साठी येऊ शकतंय. समजत प्रत्येकाला? ओके, शक्यतो हे 2 एक्झाम्पल ज्यांनी सोडवले त्यांना या पॉइंट मध्ये आता अडचण नाही राहिली. कारण की लास्ट एक्झाम्पल मध्ये जे काही सगळं येतंय तुम्हाला या पॉइंट बद्दल सगळं वापरायचं होतं. बरोबर ना? त्यामुळे सगळी रिव्हिजन तिथे लास्ट एक्झाम्पल मध्ये झाली. बरोबर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. Show that so that 1 plus I raised to 10 plus
I raised to 20 plus I raised to 30 is a real number. Is a real number. ओके, म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे का तुम्हाला याची व्हॅल्यू कोणाची 1 प्लस आय रेस टू 10 प्लस आय रेस टू 20 प्लस आय रेस टू 30 याची व्हॅल्यू सॉल्व्ह करा आणि ती काय आली पाहिजे रिअल, म्हणजे आय कुठे शिल्लक राहणार ते या पॅटर्न सॉल्व्ह करायचं नाही बरोबर ना. 30 40 50 60 सॉल्व्ह केलेलं आहे, 10 20 30 सॉल्व्ह करायचं तो 1 मध्ये ऍड करायचं आहे. करा बरं सॉल्व्ह त्याप्रमाणे. जसं एक्झाम्पल नंबर 8 आहे त्याप्रमाणे हे डोक्यात ठेवा नो मॅथ्स रिलेटेड आहे. ज्याला हे क्वेश्चन 7चं एक्झाम्पल नंबर 8 समजलं लास्ट एक्झाम्पल त्याला ते एक्झाम्पल समजणार बरोबर ना. सेम पॅटर्न एक्झाम्पल आहे. सोल्युशन लेट 1 प्लस आय रेस टू 10 आय रेस टू 20 आय रेस टू 30. ओके, म्हणून पहिला 1 त्या 1चं काय अडचण आहे का त्याला अजिबात हात नाही लावायचं. प्लस आता चेक करा आयचे पॉवर इवन एक का ऑड आहे. इवन म्हणजे काय मल्टिपल ऑफ 2, म्हणजे हा जर इवन असेल तर मी मल्टिपल ऑफ 2 लिहू शकतो, म्हणजे 2 into 5 तो 10 2 into 5 लिहिला प्लस तो 20 काय लिहिला 2 into 10 प्लस 30 काय लिहिता येईल 2 into 15. अडचण बोला बरं. इवन आहे म्हणजे 2 into लिहू शकतो आपण. आता रामनो पॉवरला झाले मल्टिप्लिकेशन. मग पॉवरला मल्टिप्लिकेशन आपण कधी घेतो जर ते पॉवर ऑफ पॉवर असेल तर. मग बाळांनो करा सिम्प्लिफाय द पॉवर ऑफ पॉवर करा. आपला सगळा उद्योग चालू तो आय स्क्वेअर ऍडिट करण्यासाठी चालतो. दिस कॅन बी रिटन ॲज 1 प्लस आय स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 5 प्लस आय स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 10 आय स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 15. बाळांनो कोणता रूल वापरला रूल लिहित चला. काय होतं रूल लिहित राहिले का तुम्हाला ती लिंक लागून राहते. ए रेस टू एम रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम इंटू एन बरोबर आहे. ओके, आता प्रश्न आला व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1 मग विच इज इक्वल टू किती आला 1 प्लस -1 ब्रॅकेट रेस टू 5 प्लस -1 ब्रॅकेट रेस टू 10 प्लस -1 रेस टू 15. तिथे रिझनिंग असेल कोणाची व्हॅल्यू पुट केली तुम्ही आय रेस टू 2 ची. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे -1. आता पुढे हा 1 ॲज इट. बाळांनो -1चे पॉवर 2 येऊ शकतात, एकतर ऑड नाहीतर इवन. जर -1चा पॉवर ऑड आला तर आन्सर काय घ्यायचं प्लस जर -1चा पॉवर इवन आला +1 बरोबर आहे. म्हणजे हा आला +1 प्लस तो याला -1. सिन्स याला रिझनिंग असणार काय -1चा पॉवर जर ऑड असेल तर आन्सर असणार आहे -1 अँड जर -1चा पॉवर इवन असेल तर आन्सर काय असणार आहे +1. अडचण बोला. अरे अडचण. ओके, ब्रॅकेट ओपन करा. 1 प्लस मायनस -1 प्लस प्लस +1 प्लस -1
आता काय होणार बाळांनो, +1 -1 +1 -1 कॅन्सल, म्हणजे आन्सर किती आलं? म्हणजे तुम्ही व्हॅल्यू काढली 1 + i⁻10 + i⁻20 + i⁻30, ही व्हॅल्यू आली 0 आणि 0 आला म्हणजे इथं कुठेही आय शिल्लक राहिला का रे? आय शिल्लक नाही राहिला. आय शिल्लक नाही राहिला म्हणजे तो काय? इज अ रियल नंबर. आय शिल्लक नाही राहिला म्हणजे तो रियल नंबर आहे. अडचण बोला बरं. अरे पा, क्वेश्चन नंबर 7 चा लास्ट एक्झाम्पल आणि क्वेश्चन नंबर 8 कसं होतं ते त्यामुळे लिंक आहे. तुम्ही 1 बाय 1 एक्झाम्पल घेत केले समजणार आहे. तर तुम्ही मध्येच एक्झाम्पल घ्यायला लागले तर काही समजणार नाही. प्रत्येक लिंक आहे. पहिले आपण एक सिंगल आय शोधत होतो, बरोबर आहे. नंतर त्यांची ऍडिशन आली. त्यांची ऍडिशन रिअल दाखवा, मग ते सोडवायचं पुढे रिअल लिहायचंय. बघ थोडंसं पुढे लिहितोय फक्त आपण, बरोबर आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. मग आता नेक्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. क्वेश्चन नंबर 9, find the value of, त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल i⁻49 plus i⁻68 plus i⁻89 plus i⁻110. ओके, काय आलं रे? मागचं सारखंच एक्झाम्पल आहे. सगळ्यात काय आले, सगळे पॉवर मागे इव्हन आले होते. इथे इव्हन नाही आले. एक इव्हन एक ऑड, एक इव्हन एक ऑड असे राहिले पॉवर. मग इव्हन ऑड आल्यावर काय करायचं माहिती ना आपलं? करा बरं सॉल्व. घ्या सॉल्व करायला. जोपर्यंत बाळांनो तुम्ही सेल्फ ट्राय करणार नाहीये तोपर्यंत एक्झाम्पल अडचण देत राहणार आहे. जेव्हा तुम्ही सेल्फ ट्राय करणार त्यावेळेस खरं एक्झाम्पल तुम्हाला क्लिअर समजणार आहे. आयडिया खूप सिंपल आहे आयचं एक्झाम्पल सॉल्व करण्याची. आयचा पॉवर काय आला पाहिजे, ऑड का इव्हन? आयचा पॉवर काय आला पाहिजे, इव्हन. इव्हन नसेल म्हणजे ऑड असेल तो इव्हन करायचा. कसा करायचा? एक आय बाजूला घ्यायचा. ओके, सोल्यूशन. लेट i⁻49 plus i⁻68 plus i⁻89 plus i⁻110. ओके बाळांनो, पहिला पॉइंट काय? पॉवर ऑड आहे का इव्हन आहे चेक करा. जर पॉवर इव्हन असेल तर मल्टिपल ऑफ 2 डायरेक्ट लिहिता येते, बरोबर आहे ना? ओके,
आणि जर तो इव्हन नसेल म्हणजे ऑड असेल तर एक आय बाजूला काढावा लागतो. सर्वात पहिले आयचा पॉवर किती आहे? किती आहे? 49. 49 म्हणजे ऑड का इव्हन? ऑड. मग एक आय बाजूला घ्यावा लागेल. आय रेस टू 48 इंटू आय. 49 वेळेस होतं ना, 48 टाइम्स बाजूला केला आणि एक बाजूला केला फक्त आय. ओके, प्लस 68 हा इव्हन आहे. इव्हन असेल तर गणमन करायची नाही, इव्हन राहून द्यायचा. इव्हन आला पाहिजे आपला पावर. ओके, प्लस हा इव्हन नाहीये म्हणजे आय रेस टू 88 इंटू आय प्लस आय रेस टू 110. हे डोक्यात ठेवा, आयचा पॉवर काय आला पाहिजे? इव्हन. जर इव्हन नसेल तर एक आय बाजूला करून तो इव्हन करायचा, पण जिथं इव्हन आला तिथं बदलायचं नाही. मग आता भावांनो, सगळे आयचे पॉवर तुम्ही इव्हन मध्ये ऍडजस्ट केलेत. सगळे आयचे पॉवर इव्हन मध्ये ऍडजस्ट केलेत. ओके, मग आता इव्हन मध्ये जर ऍडजस्ट केले असतील तर भावांनो सिम्प्लिफाय करा. मग आता हा इव्हन आहे म्हणजे हा मल्टिपल ऑफ 2 मी लिहू शकतोय ना. मग डायरेक्ट आय स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू काय लिहिता येईल मला? इंटू आर. 48 म्हणजे काय? 2 इंटू 24 ना. डायरेक्ट लिहिला चालेल ना. ही जी मधली एक स्टेप आहे स्किप केली. ओके, प्लस आय स्क्वेअर कारण की 68 म्हणजे काय? 2 इंटू 34 प्लस आय स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 44 इंटू आय प्लस आय स्क्वेअर 55. अडचण बोला बरं या स्टेप मध्ये. आता ही जी मधली स्टेप होती ती मल्टिप्लाय मध्ये लिहिण्याची, ती आपण स्किप केली. चालेल ना. ओके, आता प्रश्न राहिला आय स्क्वेअरच्या व्हॅल्यूचा. फक्त लिहिताना आता बरोबर करू नका, खूप आय आहे, गणमन होऊन जायची सगळे. ओके, मग आता हा आला -1 ब्रॅकेट रेस टू 24 इंटू आय प्लस -1 ब्रॅकेट रेस टू 34 प्लस -1 ब्रॅकेट रेस टू 44 इंटू आय प्लस -1 ब्रॅकेट रेस टू 55. तिथे रिझनिंग असणार काय? आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. ओके, आता -1 चे पॉवर चेक करा. पहिला -1 चा पॉवर आलाय 24. 24 म्हणजे काय? ऑड का इव्हन? इव्हन. जर -1 चा पॉवर जर इव्हन आला त्याची व्हॅल्यू काय असते? इंटू आय कसं प्लस इथे -1 चा पॉवर आला 34 इव्हन म्हणजे परत -1 चा पॉवर इव्हन आला तर काही +1 प्लस इथे -1 चा पॉवर आला 44 +1 इंटू आय प्लस इथे मात्र नीट चेक करा. आयचा -1 चा पॉवर किती आला? 55 ऑड. मग -1 चा पॉवर जर ऑड आला तर आन्सर काय असतं? ओके, सिन्स इथे रिझनिंग भावांनो काही दिवस रिझनिंग लिहित करा, नंतर रिझनिंग डोक्यात राहून येते. -1 चा पॉवर जर इव्हन आला तर आन्सर असतं अँड जर -1 चा पॉवर जर ऑड आला तर आन्सर असतं बरोबर ना. ओके, मग आता भावांनो सिम्प्लिफाय करा. आता 1 इंटू आय +1 प्लस आय -1 बरं का. सिम्प्लिफिकेशन ब्रॅकेट्स ओपन केले, क्लिअर कट दिसते. हा +1 -1 आय प्लस आय 2आय. तुम्हाला फक्त व्हॅल्यू फाइंड करायला लावली. आता जर असं म्हटलं असतं शो दॅट दिस व्हॅल्यू इज इमॅजिनरी, आली का इमॅजिनरी?
ही रिअल होती कारण की ते आय शिल्लक नव्हता राहिला. इथे आयच राहिला फक्त शिल्लक, म्हणजे काय इमॅजिनरी. म्हणजे आपण कोणाची व्हॅल्यू फाइंड केली, I⁴49 प्लस I⁴68 प्लस I⁴89 प्लस I⁴110 याची व्हॅल्यू आली आहे 2 × R. ओके, अडचण बोला बरं. आता क्लिअर झालं असेल. एक्झाम्पल सारखेच आहे बघ, फक्त काय होतंय थोड्याशा व्हॅल्यूज उलट्या पालट्या होतात, बाकी काही विशेष अडचण समजल्या प्रत्येकाला. जर आयचे पॉवर इव्हन आले तर डायरेक्ट ऍडजस्टमेंट राहतात, पण जर ऑड आले तर ते इव्हन करायचे आणि नंतर सॉल्व्ह करायचे. ओके, नेक्स्ट. आणि एक्झामला खूप वेळेस आलेलं एक्झाम्पल 11th एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 9. म्हणजे क्वेश्चन होते फाइंड द व्हॅल्यू ऑफ I प्लस आणि बाळांनो याच्यावरती सीईटीला 2-3 वर्षापूर्वी एक्झाम्पल पडलं होतं. हेच फक्त त्यातनं तुम्हाला एक्झाम्पल नाही सॉल्व्ह करायचं, त्याच्यावरून आयडिया काय केली इथे सांगतो बाबर का सोल्युशन. तुम्ही घाई खूप करता, घाईमुळे गोळ होतो. मी तुम्हाला काय शिकवलं, ऑड इव्हनचं लॉजिक शिकवलं ना, मग जास्त गोंधळ करता नाही. लेट पॉवर का I प्लस I² प्लस I⁴3 प्लस I⁴4. ओके, हा आयचा जसा ज्याला पॉवर नाही प्लस I². इव्हन पॉवर ऍडजस्ट करायचा. I⁴3 म्हणजे काय होईल, I² × I प्लस I⁴4. तो I⁴4 तो इव्हन येणार आहे, मग तो 4 मला 2 × 2 लिहिता येईल ना. अडचण काही, अरे अडचण काही. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ I²? I² ची व्हॅल्यू -1 द्या टाकून. I प्लस -1 प्लस -1 × I प्लस -1². सिन्स त्याला रिझनिंग असणार काय, I² = -1. बरोबर आहे. ओके, विच इज इक्वल टू I प्लस -1 प्लस -1 × I प्लस इथे -1 चा स्क्वेअर आहे, म्हणजे -1 चा पॉवर ऑड आला का इव्हन आला रे, म्हणजे ही व्हॅल्यू काय होऊन जाईल
तीन रिझनिंग असणार काय, -1चा पॉवर E1 आलेला आहे, आन्सर येणार आहे प्लस. स्टेप बाय स्टेप आपण जे शिकलो तरी सोडवायचं. ओके, आय इथे काय होईल रे, हा -1 -i +1. आता +1 -1 +i -i 0. बरोबर आहे. ओके, आता बघा हा एक प्रयोग. दुसरा प्रयोग असा होता, डायरेक्ट आय तर आय राहील, I² ची व्हॅल्यू I³ ची व्हॅल्यू मी तुम्हाला दिली -i4 ची व्हॅल्यू दिली +1. 3 रोज उत्तर, पण ती वापरू नका. ओके, हे झालं. हा आता नीट ऐका बरं का, हे एक्झाम्पल समजलं. मग बाळांनो नोट सांगतो, ही नोट आहे फॉर सीईटी. सीईटी साठी नोट अशी आहे, आयच्या कोणत्याही 4 कॉन्जिक्युटिव्ह पॉवरची सम ही नेहमी किती असते, म्हणजे कशी पहा, I⁻n प्लस I⁻n+1 प्लस I⁻n+2 प्लस I⁻n+3 ही व्हॅल्यू तुम्ही कधी पण सॉल्व करा, ती किती भरणार आहे, 0. ही व्हॅल्यू किती भरणार आहे, 0. म्हणजे समजा इथे जर 1 घेतला, इथं होईल 2, इथं होईल 3, इथं होईल 4. झालं का एक्झाम्पल तयार, पहा बरं. हा, इथे तुम्ही 2 घ्या, म्हणजे I⁻2 I⁻3 I⁻4 प्लस I⁻2 आन्सर किती येणार. जर आयच्या कोणत्याही 4 कॉन्जिक्युटिव्ह पॉवरची सम घेतली तर ती काय असते, 0. आता ही नोट मी इथे कोणासाठी टाकली, ही नोट रेग्युलरला वापरायची. घोळ लक्षात घ्यावा, आपल्याकडे स्टेट बोर्ड काय उद्योग करतं, तर स्टेट बोर्डला असे आन्सर पाहिजे. तुम्ही सीईटी ट्रिक हा MCQ ला वापरू शकता तुम्ही, बरोबर आहे, MCQ ला वापरू शकता. पण जिथं रिटर्न एक्झाम्पल येईल तिथे सीईटी ट्रिक्स ते व्हॅलिड गरज नाही, तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह करून द्यावं लागतं. म्हणजे पुढचंच एक्झाम्पल आहे, पुढच्या एक्झाम्पल मध्ये ही ट्रिक वापरली ना, तोंडी आन्सर आहे, तोंडी. पण ही ट्रिक सीईटी आणि MCQ सोडून मोठ्या एक्झाम्पल्सला, रिटर्न एक्झाम्पल्सला वापरायची नाही. समजलं प्रत्येकाला, अरे समजलं प्रत्येकाला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. ऑनलाईन करणारे क्वेश्चन नंबर 9 समजला. काही डाऊट असेल बाळांनो तर माईक ऑन करायचं आणि बोलायचंय. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही वर्षभर सीईटीच्या ट्रिक्सचं कलेक्शन करत राहिले तर तुम्हाला कोणताही सीईटीचा कोर्स वेगळा लावायची गरज पडत नाही. क्लासेस हे पैसा कमवण्याचा धंदा असतो, आमचा पण तोच आहे. पण सीईटीचे क्लास हा प्युअर धंदा आहे, कारण की जे 2 वर्ष शिकवता आले ते काही 1-2 महिने शिकवता येत नाही, कोणालाच नाही. तिथे ते ट्रिक सांगून मोकळे होतात आणि तुम्हाला म्हणतात करा सॉल्व एकदम, बाकी काहीच करता येऊ शकत नाही. सीईटी JEE हे फक्त पैसा कमवण्याचे उद्योग आहे. त्यामुळे बाळांनो फक्त 2 वर्ष तुम्ही ट्रिक्स कलेक्ट करत राहिले प्रत्येक सब्जेक्टच्या, तर तुमच्या सर्व सीईटीच्या नोट तयार होतील. हा, काही रूल आहेत की जे फक्त वेगळे असतात, ते फक्त प्रॉपरली स्टडी करण्यासाठी तुम्हाला क्रॅश कोर्स मग तेव्हा फायदेशीर ठरतो. पण जर 2 वर्ष तुम्ही काहीच नाही केलं आणि फायनली फक्त बोर्ड संपल्यानंतर काहीतरी एखादा क्रॅश कोर्स लावला 40 दिवसांचा,
आणि सीईटीला मार्क्स पडले, तुम्ही कोर्स न लावतो तेवढेच मार्क्स पाडणार जेवढे कोर्स लावून पाडणार. तुमच्या 2 वर्ष स्टडीवर डिपेंड असतं ते, असं हवेत कार्यक्रम होत. ओके, क्वेश्चन नंबर 9th सेकंड एक्झाम्पल झालं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 घ्यायचा आहे. मुद्दा मी एक्झाम्पल नंतर पुसलं, काही लिहित असतात नंतर पण. ओके, क्वेश्चन नंबर 10 पुढे जागा चालणार आहे आपला. सिम्प्लिफाय I raised to 592 plus I raised to 590 plus I raised to 588 plus I raised to 586 plus I raised to 584 upon I raised to 586 plus I raised to 584 plus I raised to 582 plus I raised to 580. सॉरी 2 मिनिटं, इथे 82 आहे. 82, 80, 78, 76 आणि I raised to 574. दोन मार्क्स द्यायचं. किती मार्क्स? 2 मार्क्स 2 दिले तर यात चुकणाऱ्याची नसते, शिकवणाऱ्याची नसते. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे म्हणजे हार्डली किती, अर्धा पान किंवा इथलं. आता ठीक आहे 2-2 ओळी आहे, त्याच्यामध्ये पॉवर पण आहे. मग तुम्ही जर लिहायला 3-4 ओळी मिक्स करून लिहिलं एका स्टेपला, पण हार्डली 5 ते 6 स्टेप्स मध्ये उत्तर आलं पाहिजे. बरोबर आहे. ओके, आता इथे नीट ऐका बरं का. सोल्युशन लेट I raised to 592 I raised to 588 I raised to 586 plus I raised to 584 upon I raised to 582 I raised to 580 I raised to 578 I raised to 576 I raised to 574. बरोबर आहे. नीट ऐका रे, which is equals to. आता मला नीट पावर का, इथे I into I into I असते 592 टाइम्स. याचा छोटा कोणता आहे 84. मग त्याच्यामध्ये पण 84 टाइम्स आहे ना, 584 टाइम्स. मग मी प्रत्येकातनं न्यूमरेटरच्या मधनं 5 into 84 म्हणजे सॉरी I raised to 584 पावर 84 584 कॉमन गेले, किती उरले वर I raised to 8 प्लस याच्यात 590 होते ना, त्यातले 584 कॉमन गेले I raised to प्लस इथे 588 टाइम्स होते ना, त्यातले 584 कॉमन गेले, उरले किती 4 I उरलेले. इथे I
स्क्वेअर उरेल आणि इथे 1, कारण की सगळं कॉमन गेलं, मग इथे काहीच नाही उरला होत. सेम डिनॉमिनेटरला छोटा कोणता आहे, मग I raised to 574 कॉमन काढला. पहिल्या टर्म मध्ये काय शिल्लक राहील, यातले 574 तर कॉमन गेले, उरले किती, I raised to प्लस दुसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये पुढे आणि प्लस काही नाही, म्हणजे आता सगळ्यांना ते ब्रॅकेट दिसत आहेत, कसा आहे तो ब्रॅकेट, मग सेम ब्रॅकेट आहे ना डिव्हिजन मध्ये, संपला का ब्रॅकेटचा कार्यक्रम, मग उरलं काय, I raised to 584 upon I raised to 574 बरोबर आहे. ओके, आता नीट लक्षात घ्या, दोन नंबरचं डिव्हिजन बेस सारखा आहे, पॉवरची काय करायची, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन असेल तर सबट्रॅक्शन, आणि जर तुम्ही हा वरती नेला तर मग ऍडिशन. मग इथे मी डायरेक्ट सबट्रॅक्शन घेणार, इथे ना I raised to 584 minus 574. सिन्स जो रूल वापरलाय तो रूल इथे लिहितो. रूल असा आहे लॉ ऑफ इंडेक्स मधला, A raised to m अपॉन A raised to n असेल तर अर्थ असतो A raised to m मायनस, जसं मल्टिप्लिकेशनला तुम्ही ऍडिशन करता ना पॉवरची, तशी डिव्हिजनला काय करतात, सबट्रॅक्शन. म्हणजे आता फायनल आन्सर किती आलं, I raised to 10. पण I raised to 10 सुद्धा सिम्प्लिफाय होतोय, आयचा पॉवर काय आला, E1 बरोबर आहे. म्हणजे हा मला असं येईल, कॅन बी रिटन ऍज I स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 5, 10 म्हणजे वाटत एक स्टेप वाढवा, मग इथे रिझनिंग द्या. ओके, मग आता I स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, मग परत रिझनिंग द्या. गेली भरपूर मायनस दिसतो आपण, मायनस और मायनस पॉवर जर म्हणजे तुम्ही सिम्प्लिफाय केलं आणि I 592 I raised to 588 plus I raised to 586 I raised to 584 upon I raised to 582 plus I raised to 578 plus I raised to 576 plus I raised to 574 याची व्हॅल्यू फाइंड केली किती, -1. मागच्या वर्षी मी एक्झाम्पल होमवर्कला दिलं होतं. भरपूर जणांनी 90% मुलांनी काय केलं माहिती का, ते पॉवर U1 आहे ना, I स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू I स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू ते -1 चे पॉवर परत ते ऍडजस्ट करत बसले आणि चांगलं 1.5-2 पाणी एक्झाम्पल झालं. पण त्याने सुद्धा आन्सर सोपं होतं, काय अवघड होत नाही. फक्त तिथं कॅल्क्युलेशन करताना प्रॉपर कॅल्क्युलेशन करत असतं, जास्त घाई नसते करायची. पण त्यापेक्षा आन्सर खूप सोपं होऊन जातं, कारण की खूप मोठा पार्ट कॅन्सल होतो एका स्टेप मध्ये.
अडचण बोला बरं. अरे अडचण. झालंय क्वेश्चन नंबर 10. समजलाय का? असे काय पाहू राहिले? फार असे टेन्शन मध्ये आता हो तुम्ही. एवढं टेन्शन जर घेतलं ना तर मरून जाशाल लवकर. सिंपल समजलंय. ओके. एक्झामला तुम्ही टेन्शन होतं हे एक्झामला आठवल का? अरे आठवल. तुम्हाला आता समजलंय ना, समजलेली प्रत्येक गोष्ट आठवते, समजून घेतलेली. तुम्हाला समजले ना काय उद्योग करायचा आहे. मग चुकून एक्झामला तुम्ही ते ऑड इव्हनचा उद्योग करत बसले, आय स्क्वेअरचा उद्योग करत बसले, तरी आन्सर चुकणार आहे का तुमचं? मग काय घाबरायचं त्यामध्ये? आठवलं तर आठवलं तर नाही. आहे ना एक्झामला ऑप्शन भरपूर राहतं आपल्याकडे. बरोबर आहे. पण आजचा हे एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? हा ओके. एक दोन वेळा प्रॅक्टिस करा, एक्झाम्पल आठवल सुद्धा एक्झामला. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 चालू ना लेक्चर? ओके. क्वेश्चन नंबर 11. काय बुकवाल्याने टायपिंग खर्च वाचावा ना, म्हणून मग 3 डॉट टाकून दिले. ओके. करा सॉल्व. मला सांगा प्रॉब्लेम काय? चला बोला. तर मध्ये 3 डॉट तेच प्रॉब्लेम आहे ना, मग हटवा ते डॉट. डॉट हटवायचे म्हणजे मधल्या वाली टाकावं लागते. क्लिअर कट. आयची पॉवर इवन घेत चाललेला आहे तो. म्हणजे सोल्युशन तुमची अडचण जी आहे ना तेच तुमचं आन्सर असतं. पण तुम्ही घाबरता त्या अडचणीलाच घाबरून बस. ओके ठीक आहे. चला लेट. तुम्हाला काय सॉल्व करायचं आहे? 1 प्लस आय स्क्वेअर आय रेस टू 4 आय रेस टू 6 आय रेस टू 8. मला सांगा आय रेस टू 8 नंतर पुढची टर्म काय अपेक्षित आहे? 10. ओके बरोबर. आय रेस टू 10. त्या पुढची 12 14 16 18 आणि शेवटची 20 दिली. झालं का? मधले डॉट गेले का? तुमची अडचण काय होती? ते डॉट हीच तुमची अडचण होती ना. ते डॉट म्हणजे हे सरळ सरळ लिहिलं असतं काय अवघड झालं असतं त्यांना. डॉट टाकलेच केला आपला कार्यक्रम तिथे. ओके ठीक आहे. हेच सोडवायचं तुम्हाला. ओके. विच इज इक्वल टू. आता हा जो 1 आहे तो 1 तसाच राहिला प्लस सगळं आयची पॉवर इवन आहे ना. आता पॉवर कशा मी असं लिहितो, हा आय स्क्वेअर लिहितो. काय फरक पडणार आहे का? आय स्क्वेअरला आय स्क्वेअर लिहिले काय फरक पडणार आहे? ओके. आय रेस टू 4 मला कसं जाईल रे? प्लस आय रेस टू 6 कसा लिहायला लागेल? प्लस आय रेस टू 8 कसं लिहायला लागेल?
इवन आहे ना, मग 2 इंटू करून घेऊ राहिले फक्त मी ते. अडचण? ओके, आता राहिला प्रश्न, करा आय स्क्वेअरची व्हॅल्यू पुट. 1 प्लस मायनस 1 मायनस 1 स्क्वेअर इथे रिझनिंग असणार काय, आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस. ओके, आता आणखीन एक स्टेप वाढवायची. 1 प्लस मायनस 1 प्लस. आता मायनस 1 चा पॉवर जर इवन आला तर आन्सर प्लस 1 लिहायचं, वाढाल तर मायनस 1 लिहायचं. याचा पॉवर वाढे का इवन आहे? अरे आय मायनस 1 रेस टू 2 इवन म्हणजे तो काय होईल, प्लस 1. नंतर वॉड मायनस 1 इवन प्लस 1 मायनस 1 प्लस 1 मायनस 1 प्लस 1 मायनस 1 शेवटी येईल प्लस 1. घाई करू नका, कारण की 11 टर्म्स, जरी तुम्ही 2 ने कॅन्सल केल्या तरी 10 कॅन्सल होऊन एक शिल्लकच राहणार आहे. ओके, सिन्स तिथे रिझनिंग असणार आहे काय, मायनस 1 रेस टू इवन नंबर इज प्लस 1 अँड बरोबर आहे. करा सिम्प्लिफाय. 1 मायनस 1 प्लस 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 1 मायनस 1. ओके, प्लस बरोबर आहे. ओके, कारण की लास्ट प्लस 1 आहे, बरोबर आहे. ओके, आता प्लस 1 मायनस 1 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 कॅन्सल. शिल्लक काय राहिला, प्लस 1 म्हणजे 1 म्हणजे आय म्हणजे व्हॅल्यू आली 1 प्लस आय स्क्वेअर प्लस आय रेस टू 4 प्लस आय रेस टू 6 प्लस आय रेस टू 8 प्लस डॉट 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 प्लस आय रेस टू 20. ही व्हॅल्यू आपण शोधली, ती किती झाली, 1. पहा, तुमची एक्झाम्पल मध्ये एक अडचण होती 3 डॉट. जर ते 3 डॉट त्यांनी समजून घेतले, त्याला आन्सर मध्ये काय उरलं का रे? ओके, अडचण बोला. एक्झाम्पल समजले प्रत्येकाला? क्वेश्चन नंबर 11 समजला? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 12 ओरली सांगतो. 1 प्लस आय रेस टू 10 प्लस आय रेस टू 100 प्लस आय रेस टू 1000 याची व्हॅल्यू 0. क्वेश्चन नंबर 12 बुक मधला क्वेश्चन आहे, शेवटचा एक्झाम्पल. एकदा पाहून घ्या, नाही जमलं तर उद्या आपण सॉल्व्ह करणारच नाही. ओके, ठीक आहे.